तुम्हाला काय वाटतं की आरक्षणामुळे प्रश्न सुटतील महिलांचे? पूर्ण तर नाही सुटणार पण थोडे तरी सुटतीलच. जसे की जसं की कामाचं किंवा प्रवास म्हणा किंवा काही म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये सुटू शकतात. थोडेफार पूर्ण नाही सुटणार पण 50% तरी सुटू शकतात. पण हे बिल पास नाही होऊ शकलं संसदेमध्ये. सरकार म्हणतं की विरोधकांमुळे पाडलं गेलंय कारण ते बहुमतच नव्हतं त्याला. सरकारकडे आकडे नव्हते. हे कोण राजकारण कोण करतंय? का पास नाही होऊ शकलं? आता हे आपण सांगू नाही शकत. जे राजकारण करतात त्या लोकांना माहिती असेल, कारण का राजकारणामध्ये पूर्णच म्हणजे असं काही काही बायका पण असं पूर्ण साथ नाही देत. त्यामुळे ते मग आपण बायकाच मागे राहतो. त्यामुळे हे असं होतं. आता महिला त्या पक्षाच्या असल्यावर व्हीप जारी केल्यावर त्यांना त्यांच्या पक्षाकडून मतदान करावं लागतं ना. जे काही आपलंच बघतं ना, स्वतःचे किसे भरतात ना. दुसरं थोडी हे करतं. दुसऱ्याचा कोण विचारच करत नाही. सामान्य माणसाचा कोण विचार करत नाही. त्यामुळे आपण मागेच येतो. तुम्हाला काय अपेक्षा आहे की सरकारने या महिला आरक्षणाच्या माध्यमातून या गोष्टी पूर्ण कराव्यात? अपेक्षा एवढीच आहे की म्हणजे ज्या काही सुविधा असतील त्या पूर्ण कराव्या. महिला सन्मान हा, महिलांचा सन्मान पण असावा. जिथे पुरुषांना सन्मान भेटतो तिथे महिलांना पण भेटलाच पाहिजे. काय असतो महिलांचा सन्मान? आता समजा कुठल्याही क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा कशाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथे मुलांना सन्मान भेटतो तिथे मुलींना पण भेटलाच पाहिजे, बायकांना. हाच माझा विचार आहे. आता तुम्ही हे ऐकतात का नाशिकमध्ये परतवाड्यामध्ये ज्या ज्या केसेस होत आहेत? बघितलं. हे अशा होऊ नये म्हणून प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपल्या धर्माचं काय आहे ते सगळं सगळ्या जागरूकता केल्या पाहिजेत. म्हणजे आपला धर्म असा खालच्या दराने मानला नाही पाहिजे. प्रत्येकाने आपल्या प्रत्येक धर्माचा सन्मान केला पाहिजे. असं नाही की मुसलमानच असेल तर म्हणून सगळेच तसे असतील, असं नाही. पण सन्मान केलाच पाहिजे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.